बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात 8 ते 10 निवासी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून सध्या अनेक रुग्ण साथीच्या आजाराने ग्रस्त आहेत। त्यामुळे रुग्णालयात रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे। परंतु लोणार ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर रुग्णालयात हजर राहत नसल्याने गोरगरीब रुग्णांची हेळसांड होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केलाय। शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांनी अचानक लोणारच्या ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली असता पाहणीत डॉक्टर हजर नसल्याचे समोर आले। रुग्णालयात फक्त एकच डॉक्टर हजर होत्या, तर रुग्णालयात मुदत संपलेल्या औषधी सुद्धा वितरित केल्या जात असल्याचा आरोप शिवसेनेनं केला असून बेजबाबदार वागणाऱ्या डॉक्टरवर कारवाई अशी मागणी शिवसेनेने केली आहे। ग्रामीण रुग्णालय लोणार इथे भेट दिली असता एक मिनिट तिथले वैद्यकीय अधिकारी हे आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस येतात, अकोल्याला राहतात, अकोल्याहून अपडाऊन करतात, आठवड्यातून 2 दिवस। मग हा कारभार चालतो कसा हेच बघण्यासाठी आम्ही इथे आलो। आणि आजही कालही नव्हते, आजही ते हजर नाहीत। आणि फोन केला तर कर्मचाऱ्यांनी त्यांनी बरोबर सांगून ठेवलेले, कुणी आलं तर असं विचारायचं, सर किती वेळ हे यायला पोहोचायला किती वेळ आहे। मग ते बरोबर समजून जातात की लगेच सांगतात, नाही मी रस्त्यानंच आहे। कुठं गेला होतात, इथे हालचाल रजिस्टर नाही। हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करावी लागते, मी कुठे चाललो, काय कामाने चाललो। आठवड्यातून 1 दिवस इथे येतात आणि इथला रुग्णालय हे हवेवर सोडून जातात। त्या शिकाऊ डॉक्टरांना कसं कळायच्या मोठ्या आजारानं ग्रस्त आहे लोणार तालुक्यामध्ये। अतिवर्षा झालेली, अति पाऊस झालेला आहे, यामुळं अनेक आजारांचं संकट या सामान्य लोकांवर आलेलं आहे। आणि त्याला आधार हे सरकारी हॉस्पिटल आहे। जर इथंच डॉक्टर हजर नसतील तर मग त्या लोकांनी करायचं काय? आणि एखादा पेशंट जर दगावला तर त्याची जबाबदारी कुणाची? त्या वैद्यकीय अधिकाऱ्याची, त्या शिकाऊ डॉक्टरची का कुणाची? हे याकडे गांभीर्यानं शासनानं प्रशासनानं लक्ष द्यायला पाहिजे। लोकांच्या जीवाशी खेळू नये, माझी हीच विनंती आहे। मी डॉक्टर गोपाल बशिरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक। कृपया चॅनलला सबस्क्राइब करायचा विसरू नका आणि बातमी आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद। नहीं, मगर मैंने टच किया